भगवद्गीता 18वा अध्याय सुरू आहे. ध्यानाच्या वेळेस जसं म्हटलं होतं, तरुवर सरोवर संत जन, चौथा घर से मेह, परमार्थ के कारणे चारो धरिया दे. कबीरजींचा दोहा आहे. आणि दुसरा आपण ऐकला, साधू भूखा भाव का, धन का भूखा नाही. कुठल्याही प्रकारचं धन असो, पैसा आदला, मान सन्मान, संपत्ती, पावर, बोलवलं नाही बोलवलं, प्राधान्य प्राधान्य शब्दातही धन आला आहे. म्हणजे मुख्यत्व देणं, महत्व देणं, मला महत्व देणं, उस भूखा नहीं. साधु भूखा भाव का, धन का प्राधान्य का भूखा नहीं. धन का भूखा जो फिर है वो तो साधू नहीं. कारण साधू संतांची व्याख्याच आहे. या सगळ्या इच्छा तृष्णा वासनांचा अंत झाला तो संत. पुत्रेष्णा, वित्तेष्णा, लोकेष्णा, तिन्ही ऐष्णांना संपवून त्यांच्या जागी कृष्णा जागृत झाला. तो साधू भाव का भूखा, धन का भूखा नाही. तर तिथून सुरुवात म्हणजे आपण भगवद्गीता 18व्या अध्यायाचे 26, 27, 28 श्लोक मध्ये होतो. मी म्हटलं होतं माझा एक आवडता श्लोक, मुक्त संगो अनहमवादी धृती उत्साह समन्वितः. झाला होता आपला श्लोक मागच्या, सिद्ध असिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते. तर या 18व्या अध्यायात 3 भाग आहेत. पहिला अर्धा भाग जवळपास जो आहे किंवा 1/3 म्हणू शकतो, 1/3 आहे, जो 17व्या अध्यायात सुरू झालेलं संपूर्ण. 17व्या अध्यायात काय सुरू झालं तर श्रद्धा त्रय विभाग योग. 3 प्रकारची श्रद्धा, कारण म्हटलं तर सत्वानुरूपा यो यत श्रद्धास्ස एवय. ज्याची जशी श्रद्धा तसा तो व्यक्ती, जसा तो व्यक्ती तशी त्याची श्रद्धा. आय एम व्हॉट आय बिलीव्ह, आय एम हाऊ आय बिहेव. त्यात सुरू झालेलं इथे या पहिल्या 1/3 मध्ये संपूर्ण सुरू आहे. दॅट्स वेअर वी आर. सेकंड पार्ट जो आहे 3 पैकी या अध्यायाचा, त्यात फायनल समरी, मोक्ष संन्यास योग. आणि थर्ड पार्ट जो आहे शेवटचा या अध्यायातला, त्याच्यात फायनल मेसेज, नुसती समरी गीतेची नाही, शेवटचं इन्स्ट्रक्शन आणि संजयचा अनुभव, अर्जुनाचा अनुभव, असा रॅपअप. तर पहिल्या 1/3 भागात आहोत. आता या इथे करता 3 प्रकारचे असतात, डुअर्स, परफॉर्मर्स. वी आर ऑल डुअर्स. आपण सगळेच करता आहोत. हे जगात जे काय असते, विशेषतः मनुष्य प्राणी, मनुष्य देहात सगळेच करता आहोत. तर ते त्यातही 3 प्रकार आहेत, सात्विक, राजसिक, तामसिक. हे मागच्या वेळेस झालं होतं. सात्विक कर्ताचे लक्षण काय सांगितले होते? इट्स अ परफेक्ट बॅलन्स बिटवीन धैर्य आणि उत्साह. नुसतंच धैर्य धारण करून दगडासारखा पण खिन्न, निराश, नाराज, डिसइंटरेस्टेड, डिसएंगेज्ड, बोरिंग असं नाही. उत्साह पण आहे, पण नुसताच उत्साह नाही आहे. एनर्जाइज्ड, एन्थुझियास्टिक. मात्र थोड्या वेळाने पुन्हा डाऊन होणार, माहित नाही असं का झालं तसं झालं. धृती, धैर्य आणि उत्साह, एन्थुझियाझम, हे दोन्हीचा समन्वय, परफेक्ट बॅलन्स असलेला धृती उत्साह सामान्वित, साम इक्वल प्रपोर्शन, तरच मग सिद्ध असिद्ध निर्विकार राहू शकतो. दुसरी ओळ त्या श्लोकाची, सिद्ध झालं असिद्ध झालं त्याच्यासाठी नाही केलं मी सिद्ध व्हावं. माझ्या समोर आलं हे कार्य करायला, मला दिल्या गेलं म्हणून फर्स्ट क्लास प्रकार. ह्यामुळे मुलं माझ्या पोटी आले, मी नाही, मला माहित नाही, मला कल्पना नव्हती कशी असतील, काय असेल. मी काही मागितलं नाही, ठीक आहे, समोर आले, हे मिळाले. असा संसार, अशी परिस्थिती समोर आली, असं संकट आलं, असं सुख प्राप्त झालं, हे अनायास कुठून अचानक आम्हाला हे मिळून गेलं, लाभ झाला.
नुकसान झालं तर माझ्याकडून मी जेवढं माझं फर्स्ट क्लास समोर आहे ते करेल. अशा लोकांसोबत संगत आली, अशा ठिकाणी जॉब मिळाला, या शहरात आम्ही वाढलो. जे जसं काय हे आई वडील मिळाले, मी नव्हते मागितले मला असं आई वडील भाऊ बहिणी असे मिळावे, मला माहितीही नव्हतं पण मिळाले. मग धन्य झालो, खूप चांगले मिळाले. किंवा दुर्दैवी आहे असं मिळाले. जे जसं सिद्ध असिद्ध निर्विकार करता सात्विक उच्चते, अशी करता सात्विक समजले जाते, कारण तीच पुढे मुक्त संग अनहमवादी. अहमवाद नाही आहे. हे अहमवाद म्हणजे अहंकारच नाही नेसेसरली, की मीच चांगला आहे, मीच चांगली आहे, मीच असं करते, मीच तसं करते. अहमवाद म्हणजे स्वतःला कोस नाही, दोन्ही प्रकारे. काय माहिती माझं नशीबच खराब आहे, बेकारच आहे, कोणते मागच्या जन्मीचे माझे पाप आहे, मला असं खराब. हे अहमवादाला स्वतःच्या हातात घेतल्या गेली सगळी बाजू, स्वतःला जबाबदार समजला गेला, ती चूक आहे. मग मुक्त नाही राहिलं जाऊ शकत बंधनामध्ये. तर मुक्त संग अनहमवादी, ते सात्विक. राजसिक काय राग, 27वा श्लोक. रागी कर्म फल प्रेप्सु लुब्धो हिंसा आत्मको शुचिः हर्ष शोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. मागे मी एकदा समजून सांगितलं तर सात्विक लक्षण काय असतं? संतोष, समाधान, शांत. जे आहे, जितकं आहे, जसं प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. आणि हिंदीत म्हटलं तर त्यावेळी जो प्राप्त है वो पर्याप्त है, और जो अप्राप्त है वो अपर्याप्त है. म्हणजे काय? जेवढं मिळालंय, जसं मिळालंय, जे मिळालंय ते सफिशियंट आहे, ही भावना सात्विक आहे. कारण ते सत्य आहे. सत्य आणि सत्व हे शब्द जुळते आहेत. जेवढं आवश्यक होतं तेवढं दिलं आहे, अर्थात जेवढं मिळालं आहे तेवढं पूर्ण परिपूर्ण आहे, पर्याप्त आहे. और जो अप्राप्त है वो अपर्याप्त है. जे मिळालं नाही आहे, असं पाहिजे, तसं पाहिजे, हे पाहिजे, अजून पाहिजे, त्याला तर काही लिमिट नाही आहे. वाय ओनली दिस देन? वाय नॉट द होल वर्ल्ड? पूर्णच सगळं. आणि मग राजसिक कर्त्याची वृत्ती तशीच असते. आय वॉन्ट द होल वर्ल्ड. हे हो, ते हो, तसे मोर अँड डिफरंट, मोर 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 मोर, डिफरंट 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 डिफरंट. हे राजसिक. इथे या श्लोकामध्ये जे आता सुरू आहे, सात्विक समाधानी आहे, की ठीक आहे, काम बघताय, ठीकठाक होत आहे, कोणाला इम्प्रेस करण्यासाठी नाही करत आहे. हा माझा उद्देशच नाही आहे. माझा विचार दुसरीकडे, फोकस एंटायरली डिफरंट आहे. मनात, हृदयात वेगळाच काहीतरी उद्देश आहे. शरीराने आणि मनाने, बुद्धीने नाही, आत्म्याने. रागी कर्म फल प्रेप्सु, यांची प्रेप्सा म्हणजे प्रिय काय असते यांना? राजसिक करता जे असतात, मनापासून काहीतरी करत राहावं, सतत करत, किती करण्यामध्ये, हे नाही तर ते, नाही तर ते, नाही तर ते, हे बघू नाही तर ते बघू, नाही तर हे आणू, नाही तर हे विकत घेऊ, नाही तर इथे जाऊ, नाही तर तिथे जाऊ, नाही तर हे खाऊ, नाही तर हे बनवू, नाही तर तोच पदार्थ असा बनव, आता तसा बनव, आता तसा बनव. आता हे हे कर्म फल प्रेप्सा. कर्म फळामध्ये कर्मातही प्रेप्सा आहे आणि फळातही लुब्ध. त्यातून काय निर्माण होतं? त्या सीडून काय स्प्राउट होतो? लोभ. लुब्ध म्हणजे लुब्ध शब्दाचा अर्थ लोभी पण होतो पुढे. तर लोभ, अजून पाहिजेची जी भावना आहे. लोभीचं काय असतं? जेवढा आहे त्याने कधी इतका पैसा असतो लोभीजवळ, पण शांती समाधान असतं, अजून काहीतरी उपद्व्याप, अजून व्याप, शेवटपर्यंत. तर लुब्ध, हिंसा, आणि त्या प्रोसेसमध्ये अनबिनॉन्स, न कळतपणे हिंसा होते. कारण मला मिळेल याचा अर्थ तुला नाही मिळणार. आय कॅन ओनली विन इफ यू लूज. एक तर वाचिक हिंसा होते, शब्दाने काहीतरी कोणाचं तरी मन दुखवलं जातं, किंवा वैचारिक वैचारिक हिंसा होते,
कोणाला तरी शाप दिला जातो, कोणाचा तरी वाईट विचार केला जातो, कोणाचं तरी अहित चिंतल्या जातं. कारण मी आकर्षण माझ्याकडे मला 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 जर पाहिजे तर दुसऱ्यांना द्यावं लागणार आहे. किंवा मग कायिक हिंसा होते, हातापायाने पण हिंसा केली जाते. आत्मको शुची अशुची, हे अशुद्ध आतले विचार अशुद्ध होतात, अशुची. आत्मक आतून अशुद्ध स्वच्छ नाही राहत. राजसिक व्हायचं स्वच्छ आहे. रमण महर्षी म्हणायचे, महायोगी रमण महर्षी, हे ब्रह्म स्वच्छ आहे. यत भगवद्गीते तस्मात ब्रह्मणि ते स्थिता, गीतेतही आधी येऊन गेलाय. रमण महर्षी म्हणायचे की ब्रह्म 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 साधायचा आहे, ब्रह्म साधना करतात, ब्रह्म अनुभव हवा आहे, ब्रह्मचिंतन, ब्रह्मलीन व्हायचा आहे. ब्रह्म म्हणजे ब्रह्मा, ब्रह्मादेव नाही. तो चार चार मुख असलेला चतुर्मुख ब्रह्मा सृष्टी करता तो नाही. तो देव आहे एक. असे 36 कोटी देव आहेत. 36 कोटी म्हणजे खूप मोठी संख्या आहे. 36 कोटीपैकी तो एक आहे. त्या 36 कोटीच्या 36 कोटीमध्ये जो आत आहे, अजून 37व्या कोटीमध्ये याची कल्पना नाही केली, त्या सगळ्यांना ज्यांनी धारण केलेलं आहे. ती जी शक्ती आहे, जसं माझ्या स्वप्नात समजा एखाद्या दिवशी चुकून 36 कोटी प्राणी आले, त्याच्यातले एकाला 4 तोंड होते आणि म्हटलं इसका नाम ब्रह्मा आहे. त्या 36च्या 36 कोटीमध्ये एक शक्ती आहे, स्वप्न बघण्याची क्षमता आहे. ती क्षमता जी आहे, ब्रह्म भीम, ते ब्रह्म, त्यातलं 4 तोंड असलेला तो एक 36 कोटीपैकी ब्रह्मा नावाचा तो नाही. ब्रह्म जे आपण ब्रह्म शब्द म्हणतो भगवद्गीतेत जिथे कुठे येतं. एकदाच ब्रह्मा आलेला आहे 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शनात, जेव्हा अर्जुन म्हणतो ब्रह्मांडमीशं कमलासनस्थं ऋषींच सर्वान अनुरगांश देवदेहांश, तेव्हा तो त्या ब्रह्मदेवाबद्दल बोलतोय अर्जुन. अरे तुझ्यातच मी ब्रह्माला पाहून राहिलो आहे. ब्रह्मांडम ईशम, ईश म्हणजे शिव. अरे तुझ्यातच शिवशंकराला बघतोय. कमल आसनस्थम, अरे तुझ्यातच विष्णूला बघतोय. अरे अरे अरे, तू कोण आहेस? ऋषींचे सर्वान, अरे सप्त ऋषी तुझ्यात लटकलं टांगलेले पोहून राहिले, फिरून राहिले दिसतात आहे. अनुरागांश दिव्याने सगळेचे सगळे तुझ्या अनुराग करतात आहे, तुझ्या दिशेने बघतात. दिशो न जाने न लभे च शर्मा प्रसिद्ध देवेश जगन्निवास, सगळीकडून तुझी स्तुती होत आहे. स्वस्तिस्तुता, तू प्रसन्न हो. तेव्हा एकदा ब्रह्मा शब्द आला, बाकी सगळीकडे ब्रह्म शब्द जिथे आला इथे ब्रह्मा नाही आहे, ब्रह्म आहे. तो म्हणजे ती शक्ती जी आहे ईश्वराची. तर अशुची, अस्वच्छ होऊन जातात आतून लोभामुळे. हर्ष शोकान्वित करता, राजसिक कथाच्या जीवनात सतत दोन पैकी एक दिसल्या जातं. रेअरली शांत राहत. हे दोन पैकी एक तर हर्ष. आय एम सो हॅपी, दिस फील्स गुड, आय फील गुड, डझंट इट, आय लाईक इट, isn't it good? So it's a rising wave. वर ती लाट वर उठणारी आहे, छान वाटतं, वर उठताना चांगलं वाटत आहे. हर्ष शोक अन्वित, इट्स अ फॉलिंग वेव. मला बिलकुल नाही आवडलं, चांगला नाही वाटला, असं नव्हतं व्हायला पाहिजे, असं नव्हतं करायला. ठीक, दिस इज अ फॉलिंग वेव, धबाक. व्हॉट गोज अप मस्ट कम डाऊन. जी खालच्या हिंदी सत्र झालं भक्ती योगात, त्यात मी समजावून सांगत होतो विज्ञानाने, वेव सायनोसॉइडल, जी जेवढी लाट वर जाते तेवढीच ती खाली पाण्याच्या खाली जाते, दिसत नाही. because it's essentially just an energy pushing matter. जी जास्ती वर चढेल ती तितकीच खाली पण येईल, आणि जी कमी वर चढेल ती कमी खाली पडेल. जी अगदी थोडी खाली वर चढेल ती अगदी थोडी खाली येईल, आणि जी अजिबात वर नाही जाणार ती अजिबात खाली नाही पडणार. त्याला ऍक्सेस म्हणतात. त्याला त्याला रेफरन्स पॉइंट म्हणतात. ते स्थित प्रज्ञ,
दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या 17 श्लोकांमध्ये त्याची परिभाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा. व्हॉट डज द ग्राउंडेड वन, अँकर्ड वन लुक लाईक, फील लाईक, ईट लाईक, वॉक लाईक, टॉक लाईक, सेट लाईक, अर्जुनाने विचारलं होतं. तर दॅट डझंट मीन दगड. दगड हर्षही नाही आणि शोकही नाही. धृती, उत्साह, समन्वित, आत्ताच्या आधीच्या श्लोकात आलं. एंगेज, सुपर एंगेज आहे, सुपर डिटॅच्ड आपण आहे. तर सिद्ध हर्ष शोकान्वित, constantly being tossed and turned, tired, थकून, याच्यामुळे हेलपाटे खाणं मराठी म्हणतात तसं. कर्ता राजसः परिकीर्तिता, such are known as famed, famous, परिकीर्तिता म्हणजे they are classics. परिकीर्तित म्हणजे that's a classic राजसिक कर्ता. जो कर्ता आसक्ति से युक्त, कर्मों के फल को चाहने वाला और लोभी है तथा दूसरों को कष्ट देने के स्वभाव वाला है. दूसरों को कष्ट मुद्दाम नाही देत आपण, मला पाहिजे ना त्यासाठी इतरांना मग I know त्रास होता है, सॉरी बॉस, लेकिन I really need this, I have to have this. So दूसरों को कष्ट देने के स्वभाव वाले अशुद्ध आचारी और हर्ष शोक से लिप्त है वह राजसिक कहे गए हैं. अशुद्ध आचार, अशुद्ध विचार, अशुद्ध उच्चार, म्हणून शब्दांकडे लक्ष द्यायला. कसे घाई घाई असते राजसिक जीवनात, म्हणजे घाई असते. दुसरं एक लक्षण. सात्विक जीवनात शांती असते, कारण खूप व्याप नसतं, त्याच्यामुळे तयार असतात, रेडी असतात सात्विक लोक, प्रिपेअर्ड, कंडिशन्ड, टेकन द टाइम. वाय? बिकॉज खूप कम्पिटिंग प्रायोरिटीज नाही आहेत. अरे हे इथे इथे. राजसिक सात्विक पीपल will not mostly find not late. Rajasic people you will mostly find late. Running out of time, long day, लंबा दिवस, हे सगळे शब्द जे ऐकायला मिळतील, भावना मिळतील, ते राजसिक याच्यामध्ये. fatigued, tired, exhausted. आणि विडंबना अशी की त्याच्यामुळे थकल्यामुळे दुसरं आता कसं दुसरं काहीतरी करावं म्हणून, काहीतरी बघावं, कुठेतरी जावं. हे स्ट्राईक नसते झालं की विश्रांती आवश्यक आहे, विश्राम आवश्यक आहे. श्राम निवारणासाठी विश्राम आवश्यक आहे. ना कुठल्याही दुसऱ्या कुठल्याही एंगेजमेंटमध्ये श्राम आहेत. तर एंगेजमेंट कमी झाली तर श्राम कमी होतील. आणि तामसिकचंही आपण ऐकूच आता. सर 28वा श्लोक. अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिकोलसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. तामसिक त्याचं काय मागे सांगितलं होतं की थॉटलेस आहे, अविचारी आहे, वेस्टफुल आहे, उलट्या डोक्याचे आहे, केअरलेस आहे, अनकेअरिंग आहे, डम ज्याला आपण म्हणतो, इग्नरंट आहे, दगड जसं म्हणून, गधा आहे का म्हणून, किंवा गलिच्छ, घाणेरडे, खराब, हे सगळे त्याच्यामध्ये येतात. मुख्य प्रामिनंट प्राकर्षाने काय प्रादुर्भावाने जाणवतं, थॉटलेस आहे, वेस्टफुल आहेत, केअरलेस आहे, माइंडलेस आहे, ते तामसिक. तर त्यांचे इथे काय, जो करता अयुक्त, शिक्षा से रहित, घमंडी, धूर्त और दूसरों की जीविका का नाश करने वाला तथा शोक करने वाला आलसी दीर्घ सूत्री है, वह तामस कहा जाता है. तो अयुक्ता, it doesn't make any sense. अयुक्ता म्हणजे senseless, irrational, erratic, whimsical. तसं काही जे डोक्यात आलं ते घडण्यात आलं, ज्या म्हणतो घडणे मिळाले, हे अयुक्त जे लक्षण आहे. युक्तिपूर्वक नाही आहे, तर्कसंगत नाही आहे, इलॉजिकल, इरॅशनल. सो ते अयुक्त. प्राकृत स्तब्ध. प्राकृत म्हणजे अनकल्चर्ड, ऑर्गॅनिक जे जसं झालं तसं, म्हणजे जसं प्राणी, जसं कुत्रा, मांजर, कोणताही प्राणी, मनुष्य सोडून
कुठलेही प्राणी प्राकृत आहे, जसे प्रोग्राम प्री प्रोग्राम नाही, बस तसेच राहिले, काही पुढे काही इव्हॉल्व नाही झाले, कल्चर नाही फॉर्म केलं, सफेस्टिकेटेड नाही झाले, व्यवस्थित नाही झाले. प्राकृत म्हणजे बस जसेच्या तसं राहून गेलं, अनकल्चर्ड अगेन, असंस्कारी, अशिष्ट. अयुक्त, प्राकृत, स्तब्ध, शठ. स्तब्ध म्हणजे स्टबर्न, ऑब्स्टिनेट. इथे बरोबर शब्द वापरला, घमंडी. हे हेकडी, ज्यांची जिद्दी. स्तब्ध म्हणजे जिद्दी, की दिसून राहिलाय चूक होऊन राहिली आहे, नुकसान होऊन राहिलंय, तुझंही नुकसान होत आहे, इतरांचंही नुकसान होत आहे, सगळ्यांचंही नुकसान आहे. पण इमेज साठी नाही, नाही, मी जर थांबलो असं कारण लोकांना वाटणार आहे यांनी कबूल केली आपली चूक, हा चूक होता, नाही, नाही, असंच आहे, तसंच आहे. इथे आता सध्या जे अमेरिकेत एक राजकारणी आहे जो इथल्या प्रेसिडेंट पदासाठी उभा आहे, त्याच्यात लक्षात आले की इतकाल्या चुका करून करून कबूल न करणं, कारण घमेंड आहे, नाही, नाही, मी माझं नाव नको, त्याला स्तब्ध म्हणतात. हे सगळे तामसिकतेमध्ये आहे. तर तो तामसिक करता आहे. तर अविचाराने, मूर्खपणाने, अयुक्त राहून, माझ्या मते, प्रामाणिक मते, त्याच्या विरुद्ध मला मला काही नाही, मी आत्मा बघू शकतो त्यात, पण त्याला जे मतदान करतील तेही तामसिक आहेत. कारण अयुक्त हे सगळे लक्षण ते काय, ते अयुक्त, प्राकृत, स्तब्ध काही तर असे असे लोक असतात, आपल्याला दिसतात, समाजात असतात. तर शठ, शठ म्हणजे धूर्त, चालू, त्याला म्हणतो आपण. स्वतःचा करण्यासाठी काही उलट तिलट, काही लोकांना खोटं नाटक सांगून चिथ्या बनवून, जसं म्हणतो, कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपलं काम करून घेणं, बस. हे इतरांचा काही विचार न करता. नैष्कृतिको अलसः. असं का करतात ते लोक? कारण त्यांना शॉर्टकट पाहिजे असतं, स्वतःला मेहनत नाही करायची आहे, कष्टाने नाही कमवायचं आहे, दुसऱ्यांच्या कमायचं, दुसऱ्यांनी मिळवलेलं कसंही करून आपल्याला मिळून जावं, पण त्यामध्ये दुसऱ्यांचं नुकसान होतं. नैष्कृती, असं नको करायला, असं केलं गेलं, पण त्याची पर्वा नाही आहे, त्याची चिंता नाही आहे, त्याचा विचार नाही, लक्ष नाही. आलसः, आलसः म्हणजे आळशी, कमीत कमीमध्ये जास्तीत जास्त मिळवणं, काहीच न करता, भले मग त्याचा दुसऱ्यांवर काहीही परिणाम हो. थोडक्यात म्हणजे चोरी, बेगिंग, बॉरोइंग अँड स्टीलिंग, इंग्रजीत जे म्हणतात, हे हे तामसिक लोकांना लक्षात येतात. काही सगळं शरीर आहे, काम करू शकतो, पण नाही, बस भीक मागून, खोटं नाटक सांगून लोकांना परत करेल आता देऊन दे म्हणून, किंवा उधार घेतला, उधार घेतला, उधार घेतला, कर्ज, कर्ज, क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्ड, क्रेडिट कार्डचे जे कर्ज असतात ते तामसिक कॅटेगरीत आहे. कर्ज, खूप मोठं कर्ज घेऊन खूप मोठं घर घेतलं, कर्ज घेऊन दुसरं घर घेतलं, कर्ज घेऊन अजून गाडी घेतली, तिसरी घेतली, कर्ज, 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 हे तामसिकतेचं लक्षण आहे. ऐपतीपेक्षा जास्ती है ना? तर व्यवहारापुरती समाजाला धरून जेवढी व्यवस्था आहे ती तेवढं, त्याच्याबद्दल नाही म्हणताय, पण अतिलोभीमध्ये, अं, दीर्घसूत्री, विषादी म्हणजे मरोज, ऑलवेज डिप्रेस, ऑलवेज नेगेटिव्ह, ऑलवेज डर्टी, ऑलवेज जस्ट डार्क. विषादी म्हणजे डार्कनेस मध्ये असलेला, है ना? दीर्घसूत्री म्हणजे लॅक ऑफ प्रायोरिटायझेशन, खूप लांबणं, एक एवढंसं काम करायचं रे, नुसतं तुला एक 8x8 खोली झाडायला सांगितली, 20 मिनिटं झाले, नाही त्यांनी करून आला, काही मध्येच पाहून आला, मध्येच बोलून आला, इकडे तिकडे पिसून आला, मग पायाने, काय दीर्घसूत्री, लॉंग ड्रॉन आउट. कोणतेही काम दिवसभर सांगायला लागणार, 10 वेळा सांगून, 20 मिनिटाच्या कामासाठी 3-4 तास सकाळपासून सांगितलं संध्याकाळपर्यंत चाललेलं आहे, थोडं थोडं थोडं. हे दीर्घसूत्री करतात आहे, सगळेच करतात, करून तर आलंय, पण तामसिक करताय त्याचं फळ तसं असतं. त्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्याचे कॉन्सिक्वेन्सेसही तसेच डार्क आणि नेगेटिव्ह असतात. विषाद.
दीर्घसूत्रीच कर्ता तामस उच्यते. अनप्रायोरिटायझिंग दीर्घसूत्री म्हणजे. सो 29वा श्लोक 29. बुद्धिर्भेदं धृतश्चैव गुणतस्त्रिविधं शृणु प्रोच्यमानमशेषेण पृथक्त्वेन धनंजय. कर्ता तीन प्रकारचा झाला. आता अं, कर्म तीन प्रकारचे याच्या आधी झाले. कर्म, सात्विक कर्म, राजसिक कर्म, तामसिक कर्म कसे असतात. त्याच्या आधी ज्ञान तीन प्रकारचं झालं. आणि सात्विक, राजसिक, तामसिक. आता कर्ता झालं. आता बुद्धी, विचार पद्धती, हाऊ आय थिंक, द वे आपण ज्याला नॅचरली, यांची वर्ण कसं आहे, बुद्धीचं वर्ण कसं आहे, नॅचरली हाऊ दे, इन्क्लिनेशन कसं आहे, हे तीन प्रकारचे असतात. सटल गोष्टी आहेत. हे धनंजय, अब तू बुद्धि का और धृति का भी, त्याच्यानंतर धैर्यचंही सांगेल. तीन प्रकार से ग्रेट, सात्विक, राजसिक, तामसिक. गुणों के अनुसार तीन प्रकार का भेद मेरे द्वारा संपूर्णता से विभाग पूर्वक कहा जाने वाला सुन. मी तुला सांगतो, व्यवस्थित सांगतो, कॅटेगराइज करून सांगतो. विभागपूर्वक म्हणजे नीट ऑर्गनाइज. कसं की आपण कम्युनिकेशन मध्ये काय असतं, देर आर गुड कम्युनिकेटर्स and there are bad communicators, just poor communicators. Good communicators have the thoughts sorted out, categorized, जे मनात विचार व्यवस्थित ऑर्गनाइज केले आहे, सो दॅट बोलताना व्यवस्थित बोललं तर समजणाऱ्याला काहीच कल्पना नाही की काय बोलून राहिलो आम्ही, माझ्या खोपडीतून काय निघणार आहे ते माझ्या डोक्यात नाही. अचानक भेटणार आहे त्यांच्यावर माझे विचार, हा जो पहिले विचार करतो किंवा करते की वेट, जे रिसीव्ह करणार आहे त्यांच्यासाठी प्रत्येक माझा शब्द सरप्राईज आहे. अक्षरशः सरप्राईज आहे. प्रत्येक शब्द शॉकर आहे. बिकॉज त्यांना काहीच माहित नाही काय, व्हॉट एम आय टॉकिंग अबाउट. जसे जसे ऐकतील त्यांच्या ऐकणाऱ्याच्या क्षमतेप्रमाणे, बुद्धिमत्तेप्रमाणे, अनुभवाप्रमाणे ते कदाचित पटपट पटपट मनात कॅटेगराईज करू शकतील, ऑर्गनाईज करू शकतील आणि ते समजून जातील मला काय म्हणायचं आहे. मी ज्या प्रकारे म्हणते त्या प्रकारे ते रिसीव्ह करेल. पण त्यांनी जर रॉंगली कॅटेगराईज केले तर तेच शब्द इकडचे 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 त्याचे एकदम वेगळा विचार अर्थ निघू शकतो. ती जबाबदारी कोण, आय डोंट मीन इट दॅट वे, मी तसा नव्हता विचार केला, त्यांनी तसं केला. हो पण बोल तोंडातून तुझ्या निघाला ना, जबाबदारी पूर्ण माझी आहे. माझ्या तोंडातून जर निघाला तर त्यांनी न ते इन्व्हाइट केलं, त्यांच्या डोक्यात जाऊन स्क्रूड्रायव्हरने उघडून काढून काढून नाही केलं, त्यांची जबाबदारी नाही आहे. त्यांनी जर तसं कॅटेगराईज केलं तर त्याच्यात चूक माझी आहे. कारण की मला चॉईस होता की ऑलरेडी प्री कॅटेगराईज, प्री ऑर्गनाइज थॉट्स देऊ शकलो असतो मी त्यांना, की बघा रे बाबा, असं असं माझं हे म्हणणं आहे, हे असं म्हणणं आहे, हे असं म्हणणं आहे. कारण की उलटा पुलटा करून पझलचे पीसेस इकडचे तिकडे, तिकडचे तिकडे लावून दुसरं काहीतरी चित्र बनवलं जाऊ शकतं. समजा इमॅजिन करून तसं, एव्हरी वर्ड आय स्पीक इज अ पझल पीस ना, जसा त्याच्यातून वेगळे वेगळे अर्थ निघू शकतात. तर जो विचार करून, ऑर्गनाइज करून, थॉट्स पॉज करून, एक्साइटेड न होऊन, शांत होऊन, व्यवस्थित नाव घेऊन, जसं जिथं पण मग रिसिव्हरला सोपं होऊन जाते की आय सी इट कमिंग, माझ्या दिशेने येऊन राहिले हे विचार शब्दरूपाने, आणि या पॅटर्न येतात आहे तर मी त्याच पॅटर्ननी मग रिसीव्ह करेल. कारण की माझी ओपन स्लेट आहे. अजून माझे काही मी आता कुठे कानावर आले, अजून आत नाही पोहोचलंय तेवढ्या वेळात. तर तसा किंवा तसं नसणं किंवा अजूनच उलट त्याच्या काहीतरी करणं मुद्दाम, असे सात्विक, राजसिक, तामसिक हे जे प्रकार मी आता सांगतो. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या, हे दोन तीन गोष्टी सांगितल्या, त्याच्यामुळे एकदम आत्ता एका झटक्यात नाही येत सगळं. प्रवृत्तींच्या निवृत्तींच्या कार्य अकार्य भयाभय, सॉरी, हे मी सगळं याच्यासाठी सांगितलं की देवही म्हणतोय की मी विभागपूर्वक सांगतो. ते आत्ता जे मी बोललो ते याच्यासाठी म्हटलं की कृष्णाचं कम्युनिकेशन स्किल पहा, आपल्यासाठी रोल मॉडेल, की नॉट ओनली इज ही कॅटेगरायझिंग, ऑर्गनाइज तर करतोय थॉट, पण मी ऑर्गनाइज करतोय हेही सांगतोय, सो दॅट मला वाचणाऱ्याला लक्षात येईल की ओके, द वे आय शुड रीड दिस इज की त्यांनी ऑलरेडी ऑर्गनाइज केलं आहे, रादर दॅन मी जी स्वतःची अक्कल लावून त्याच्यातून असं आणि त्याच्यातून तसं करण्यापेक्षा पहिले ज्यांनी बोलणाऱ्याने जे ऑर्गनाइज करून दिलंय ते तर मी पहिलं लक्ष द्यायला हवं, ते तर समजून घ्यायला हवं.
हे समजवण्यासाठी मी एवढं सगळं जे बोललो होतो थॉट्स ऑर्गनायझेशनचा सांगण्याचा उद्देश हा होता की भगवद्गीता जशी म्हटली गेली आहे तशी पहिले स्वीकारायला हवी. शब्द त्यांनी जे जर विचार करून काल जसं मी कालच्या हिंदी सत्संगमध्ये अमेरिकेत म्हटलं होतं की त्याचा शब्दकोश समर्थ आहे, त्याची डिक्शनरी अनलिमिटेड आहे, त्याची स्किल कम्युनिकेशन स्किल एकदम परफेक्ट आहे. जिथे जे योग्य तिथे तेच त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे आणि अजून त्यांनी एम्फसिस दिलं की मी ऑर्गनाईज करून ठेवलं आहे थॉट्स, तर आय शुड रिसीव्ह दोज ॲट फेस व्हॅल्यू. म्हणून हे सगळं मी म्हटलं. प्रवृत्तिं च निवृत्तिं च कार्य अकार्ये भयाभये बंधम मोक्षम च या वेत्ती बुद्धी सा पार्थ सात्विकी. 30वा श्लोक. हा, हे जे बुद्धीचे जे 3 भाग आहेत ते आज करू आणि मग पुढच्या वेळेस धैर्याचे 3 भाग पासून सुरुवात करू. तर बुद्धीचा पहिला सात्विक काय सांगितलं आहे? हे पार्थ, जो बुद्धि प्रवृत्ति मार्ग और निवृत्ति मार्ग को, कर्तव्य और अकर्तव्य को, भय और अभय को तथा बंधन और मोक्ष को यथार्थ जानती है, वह बुद्धि सात्विकी है. बुद्धीने आपण काय करतो? 3 गोष्टी करतो. उपनिषदांमध्ये येतात. अंतःकरण चतुष्टी, अंतःकरण जे आतलं 4, चतुष्टी म्हणजे 4 इनर डिवाइस, त्याला मन, बुद्धी, चित्त, अहंकार असे 4 बाजू आहेत. जसे ब्रह्माला 4 बाजू होत्या, ते तिथून जसं ब्रह्माने सृष्टी बनवली, बाह्य 4 मुख असलेल्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम ह्या 4 दिशा तिथून निर्माण झाल्या. कमल नाभीतून जेव्हा ब्रह्मा पाहायला लागला की मी कोण आहे, पहिला प्रश्न हु एम आय अजूनही सुरू आहे, तेव्हा त्यांनी हु एम आय समजून घेण्यासाठी सगळीकडे पाहिला, पूर्वेकडे, इकडे नाही कळलं, काहीच नाही दिसलं. मग मागे पाहिलं पश्चिमेकडे, तरी नाही. मग डावीकडे पाहिलं उत्तरेकडे, तरी नाही. मग उजवीकडे पाहिलं दक्षिणेकडे. ते 4 तोंड पाहूनच राहिले, अजूनही बाहेर शोधूनच राहिले आहेत दश दिशांनी त्या. पण जेव्हापर्यंत तो आत नाही गेला त्या कमलदंडीतून पुन्हा, तोपर्यंत त्याला परमात्मा नाही दिसला, भेटला. म्हणून आपल्याला आत जावं लागते सुषुम्ना नाडीतून. तेव्हा हे सगळं तर्कसंगत आहे, धरलेलं आहे, बरोबर सलग आहे. यथा पिंडे तथा ब्रह्मांडे. तो आय ऑनेस्टली फॉरगेट रेफरन्स टू हे कुठून आलं. प्रवृत्तीं च निवृत्तीं च कार्य अकार्य भयाभय. प्रवृत्ती, मी अंतःकरणाची गोष्ट सांगतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे बुद्धीचे 3 भाग आहेत. बुद्धीचे 3 भाग सांगतो आहे, अंतःकरणाचे 4 भागांपैकी बुद्धी एक आहे. ते बुद्धीचं कार्य 3 असतंय. जे काही मनाने विचार केला, मन त्याचाच विचार करते, जे इंद्रियांनी माल मसाला बाहेरून आत आणला. मनाने जो विचार केला त्याचा द ब्रेन, द इंटलेक्ट, अक्कल आपली बुद्धी 3 गोष्टी करते. एक तर इट ऍक्ट्स ऑन इट, डिसाइड की ठरवते, अरे पळायला इथून आग लागली इथून, की अरे अरे पाणी आण पटकन, आगेवर पाणी टाक. ऍक्ट काहीतरी, त्याच्यावर ऍक्शन, त्याला त्याच्याबद्दल काहीतरी करणं आवश्यक आहे. हे एक नंबर 1 बुद्धीचं कार्य. नंबर 2 विल म्हणजे विश करणं, की अरे हे बुद्धीने ठरवलं की हे बरोबर नाही झालं, पुढच्या वेळेस असं नको व्हायला. असद विवेक बुद्धी ज्याला म्हणतात. हे चूक आहे की बरोबर आहे हे ठरवण्याची क्षमता असते. आणि त्याच्यावर बेस्ड मग कसं व्हायला हवं तर कसं व्हायला हवं, पुढे काय, विल ज्याला म्हणतो, विशिंग, इच्छा. आणि तिसरं आहे स्टोअर करते बुद्धी ब्रेनमध्ये, न्यूरल नेटवर्कमध्ये. हे माहिती स्टोअर होत जाते. 40 आणि 50 आणि 60 वर्षानंतर आठवते, इन्स्टंट रिकॉल. तर ऍक्टिंग, विलिंग आणि स्टोअरिंग ह्या 3 गोष्टी, ह्या 3 बुद्धीच्या कार्याचे 3 प्रकार आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. आता जे प्रकारे मी बोललो त्याला ऑर्गनाइज्ड कम्युनिकेशन म्हणतात आहे ना, जसं की नीट कॅटेगराईज करून, ऑर्गनाइज करून. किंवा अंतःकरण आहे, त्याला 4 भाग आहेत, त्याच्यापैकी एक भाग बुद्धी आहे, त्या बुद्धीचे 3 कार्य आहेत आणि त्या प्रत्येकाचे सात्विक, राजसिक, तामसिक असे 3 प्रकार आहे. म्हणजे मग ऐकणाऱ्याला जर शांततेने मी जर अजून हळू कमी स्पीडने जर बोललो असतो तर माझ्यासोबत तुम्ही येऊ शकले असते, लगेचच तिथे पोहोचले असते तसं. सो
त्यामध्ये प्रवृत्ती आणि निवृत्ती मार्ग आहे. तिची तर बुद्धीची वृत्ती, इन्क्लिनेशन, वळण, कलना, स्लोप, की एक तर प्रवृत्ती आहे किंवा निवृत्ती आहे. अगेन कालचे सत्रात मी सांगितलं होतं समजून अजूनही बरेचदा सांगितलं. म्हणजे प्रगट, प्रोजेक्ट, हे सगळे पासून आले आहे. प्रकाश. हम्म? तसंच प्रवृत्ती म्हणजे एकापासून बाहेर अनेक होणं, दूर त्याच्या जाणं, अजून खूप दूरपर्यंत जाणं. आणि सूर्याच्या जी आभा आहे त्याची पुढे प्रभाव होते. सूर्याचं नाव काय? भास्कर. भा, नुसते सूर्यात काय फक्त भा आहे, म्हणजे प्रकाश. आता प्रकाश मध्ये प्रमाण शब्द वापरावा लागला समजण्यासाठी. सूर्यामध्ये फक्त भा आहे म्हणून त्याचं नाव भास्कर आहे. ज्ञानदीपेन भास्वता, 10व्या अध्यायात विभूती युगात हा एक श्लोक येतो. ज्ञानदीपेन भास्वता. तो म्हणतो की हे आतलं हे तुझ्यामध्ये ऑलरेडी आहे. हे तू प्रयत्न करशील तर तुझ्या आतला ज्ञानाचा दिवा पेटेल आणि तुला आपोआप भास, स्वतः प्रकाश पडेल, आत एल्युमिन होईल, एनलायटन होईल. ते भाच्या जस्ट बाहेर जी आहे सूर्याचे वलय ज्याला म्हणतो, त्याला आभा म्हणतो आपण. ती सूर्याची आभा, ती भाची आभापासून दूरपर्यंत जी गेली इथे पोहोचणं माझ्यापर्यंत, ती प्रभा, प्रकाशमान. तर अवकाश, आकाश, प्रकाश जसा. तर वृत्ती जे प्रवृत्ती म्हणजे खूप दूर दूरपर्यंत पसरणारी जी आहे ती प्रवृत्ती, आणि आकर्षण घेणारी, श्रिंक होणारी, आतमध्ये अब्सॉर्ब होणारी वृत्ती, ती निवृत्ती म्हणजे रिटायर्ड, रिसेंडिंग. जसे लाटा भरती आणि ओहोटीच्या वेळेला, भरतीच्या वेळेला बाहेर 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 मोठमोठ्या लाटा येतात समुद्रात पौर्णिमेच्या दिवशी. ओहोटीच्या वेळेला मागे 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 जातात, समुद्र इथपर्यंत होता, आता किती खोलपर्यंत गेला बा, एवढी रेती दिसते आहे, खड्डा दिसतोय, म्हणजेच पाणी असेल इथे. असं प्रवृत्ती, निवृत्ती. तर प्रवृत्तींच म्हणजे अँड, प्रवृत्तींच निवृत्तींच, कार्य अकार्य, भय अभय. कार्य अकार्य म्हणजे काय करायला हवं, काय नको करायला हवं. What is to be done, should be done, must be done. What should not be done, नाही केलं तरी चालेल, करण्याची आवश्यकता नाही, इनफॅक्ट नको करायला. हे जे विभाजन आहे, हे किंवा प्रवृत्ती आणि निवृत्तीचं जे विभाजन आहे ते, किंवा भय अभय, कशाची ची भीती वाटायला हवी, कशाची भीती नको वाटायला. म्हणजे एकदा मागे कान्हा आणि मी बोलत होतो, आणि त्याला मी म्हटलं की आय एम नॉट अफ्रेड ऑफ एनिथिंग, मला नाही भीती वाटत खरंच. मग तो म्हणाला की रिअली isn't there anything that you're afraid of, fearful of? I am one. मग त्याला कुतूहल झालं की काय, व्हॉट इज इट, हु इज इट, हु इज यू अफ्रेड ऑफ? खाना, आय एम अफ्रेड ऑफ अधर्म. माझ्याच्याने जे अधर्म नको घडो. मग प्रामाणिकपणे ऑनेस्टली सांगतात, देवाची शपथ, अधर्माची मला खरंच भीती वाटते, कारण मला अजून वाटत नाही माझ्यात क्षमता आहे, ऑनेस्ट, प्रामाणिक, की मी अधर्म कधी नाही करणारा. आय डोंट नो, माझ्याने होऊ शकतो अधर्म. वल्नरेबल आहे अजूनही मी, ह्युमॅनिटी, की माझ्याच्याने अधर्म घडला आहे, नक्की घडू शकतो पुढे. त्याची मात्र मला खूप भीती वाटते, की अरे कसंही करून देवा एवढी रक्षा कर की माझ्याच्याने अधर्म नको हो. कारण येतो धर्म ततो कृष्ण. मला जर कृष्ण हवा आहे, पहिले मला धर्म धरावा लागेल. धर्मो धारयती, धर्मो धरती धारयन, विष्णू पुराणात म्हटलं, धर्माला धारण केलेला विष्णू. तर भय आणि अभय यांच्यामधला फरक, किंवा बंधम मोक्षमच, किंवा खरं वास्तविक बंधन काय आहे, कशाचं आहे, आणि खरोखर मुक्ती म्हणजे काय, कशाने मुक्ती मिळते, मुक्तीचा अनुभव कसा, बंधनच या वेदती, वेद म्हणजे जाणणं, या म्हणजे जे,
ते म्हणजे ते च या वेदती बुद्धी, अशी जी बुद्धी आहे, सा पार्थ सात्विकी, अर्जुना ती बुद्धि सात्विकी है। कशी? हे पार्थ, जो बुद्धि प्रवृत्ति मार्ग और निवृत्ति मार्ग को, कर्तव्य और अकर्तव्य को, भय और अभय को, तथा बंधन और मोक्ष को यथार्थ, यथा अर्थ, अर्थ सहित, जैसा अर्थ है तसा जानती है, वह बुद्धि सात्विकी है। यया धर्मम अधर्मम च, कार्यम च अकार्यमेव च, अयथावत प्रजानाति बुद्धि सा पार्थ राजसी। हे पार्थ, मनुष्य जिस बुद्धि के द्वारा धर्म और अधर्म को तथा कर्तव्य और अकर्तव्य को भी यथार्थ नहीं जानता, वह बुद्धी राजसी है। थोडं थोडं समजते, पूर्ण नाही कळत, किंवा समजलंय असं वाटते पण नाही समजलेलं असतंय. जसं म्हणतात इंग्रजीत, हाफ नॉलेज इज डेंजरस. अर्धवट समजलं ते भलतंच काहीतरी होऊ शकते. ही बटन दाबायची नव्हती, ही बटन दाबायची होती, पण बटन दाबायची होती एवढं कळलं, म्हणून खटाक्कन बटन दाबले, एकदम उलट झालं. डेंजरस. बटन दाबायची बटन दाबायची बरं, एवढं लक्षात आलं, पण ही नक्की, पण ही नाही बरं, हे नाही, तर मग धडाकन उलट झालं, जसं डेंजरस. म्हणून हाफ नॉलेज इज डेंजरस. तर हे कार्य असतं. म्हणून रिस्की जीवन असतं राजसिक. रिस्क म्हणून भीती वाटते जीवनामध्ये, अशांती असते राजसिक जीवनामध्ये, अतृप्ती असते, डेंजरस किंवा रिस्की, अननेसेसरी असतं. तर यया धर्मम अधर्मम च, ज्या बुद्धीने धर्म आणि अधर्म दोन्ही समजतात त्यांना, अनकन्फ्युज्ड स्टेट असते. थोडं हे थोडं ते असं वाटतं, मिक्स्ड असते. राजसिक तर सगळंच मिक्स्ड आहे ना, धड तामसिक नाही धड सात्विक नाही, मिक्स. पण बरं आहे की तामसिक नाही आहे, तामसिकपेक्षा पुष्कळ वरची गती आहे राजसिक, तसं म्हटलं जातं. राजसिकतेमुळे सात्विकतेचं पोषण होतं. कोणी दान देणार नसेल तर भीक भीक मागून मरून जातील, भीक न मिळून. राजसिकते राजांची आवश्यकता आहे. ऍडमिनिस्ट्रेटर, रूलर जर नसेल तर, कोणीतरी बॉस नसेल, कोणीतरी डिसाईड करणारं जर नसेल, कोणी जरी तर हट्ट नसेल की नाही असंच, भलं बरोबर असो चूक असो, पण मग तर इनडिसिशन इज वर्स. तामसिकता आहे ते, इनडिसायसिव्ह, काहीच काहीच अनकेअरिंग, कुठेच नाही जात ती गाडी. ते चुकीच्या दिशेने गेले तर निदान काही वेळाने लक्षात तर येईल की अरे ही चुकीची दिशा होती, मग बरोबर दिशा तर मिळेल. तर तिथल्या तिथे पडून राहिला आळशी सारखं, काहीच नाही, कुठेच नाही, तर मग म्हणून सो धर्मम अधर्मच, कार्य च अकार्य, काय करायला हवं काय नको करायला, नेमकं उलट झाला, नेमकं उलट्या दिशेने गेलं. पण देर सवेर थोड्या वेळाने लक्षात येईल. म्हणून कन्फ्युज जरी असलं तरी बुद्धीसा पार्थ राजसी. आणि आजचा शेवटचा श्लोक, अधर्मम धर्मम इति या मन्यते तमसावृता, सर्वार्थान विपरीतांश्च बुद्धी सा पार्थ तामसी. हे उलटी गंगा आहे. तुमचं दुर्योधनचं काय प्रसिद्ध वाक्य होतं महाभारतात, जानामि धर्मम न च मे प्रवृत्ति, जानामि अधर्मम न च मे निवृत्ति। अरे मेरे को मत बताओ, चिकनी चुपड़ी बातें मत करो, सब सब समझता हूँ मैं, सब पता है मेरे को, धर्म क्या है अधर्म क्या है, मेरे को नहीं करना है, नहीं दूंगा, सुई की नोक टोक नहीं, इतनी भी जमीन नहीं दूंगा। समज लाया की निदान अर्ध तर दे. सात्विक म्हणाला त्याने सगळं द्यायला, कारण मोठा आहे तो माझा, मोठे आपला सध्या रूल ऑफ लॉ काय, मोठा भाऊ जो आहे युधिष्ठिर त्याच्यापेक्षा मोठा होता, त्यांनी द्यायला सात्विक मुलं. राजसिकनी काय म्हटलं, ओके ठीक आहे, तुझे वडील आणि माझे वडील दोघं भाऊ होते, तर अर्ध अर्ध कर, तू अर्ध घे मी अर्ध घेतो. तामसिक काय म्हणते, मला माहित आहे ते दोन्ही माहित आहे त्याला, तो म्हणून त्याला धर्म माहित आहे, नाही देणार, असं इथे म्हटलंय. हे अर्जुन, जो तमोगुण से घिरी हुई बुद्धि अधर्म को भी यही धर्म है ऐसा मान लेती है, तथा इसी प्रकार अन्य संपूर्ण पदार्थों को भी विपरीत मान लेती है, वह बुद्धि तामसी है।
ते जनरली कॉन्स्पिरसी थिअरिस्ट असतात किंवा खूप डिफेन्सिव्ह जे असतात, ते लगेच स्वतःच्या रक्षणासाठी दुसरं काहीतरी मध्येच डिफ्लेक्टिंग टेक्निक्स जे असतात, की ते लक्षात येते की यांच्या डोक्याने अजून स्वीकारच नाही केला, अरे बाबा हे उलट आहे. समजत नाही त्यांना असं नाही आहे, कारण तसं समजत नसतं तर त्यांनी तर्क वितर्क नसता केला, डिफेन्स नसता दिला, दुसरा खूप डेटा खूप उदाहरणं नसते दिलंय, असं तसं तसं तसं. समजत ना, समजते, बरोबर समजते, पण स्वीकार नाही आहे, कारण अहंकार इतका मोठा आहे की कुठल्याही प्रकारे स्वतःचा असं, तर हे तामसिक वृत्ती असते. मग त्याच्यामध्ये त्याच्यातून निर्माण काय ते कन्स्पिरसी, म्हणजे ते षडयंत्र, कन्स्पिरसी थिअरीज, काही ना काही कट करत आणि काहीतरी स्टोरीज बनवून कपट बनवून काही लावून, एकाचं दोनाचे चार लावून, असं नाही उन्होंने ऐसा इसलिए क्या वो उससे इधर से हो, अशी स्ट्रॅटेजी, काही उलटे तिलटे लावून षडयंत्र कन्स्पिरसी करून आपलं काहीतरी उलटा उल्लू सीधा, का नाही. असं इथे म्हटलंय की अं, धर्मालाही अधर्म म्हणून अधर्माला धर्म ते मानतात. असं सगळीकडे होतं. सर्वार्थान विपरीत, विपरीत म्हणजे उलट, सर्व अर्थान कुठल्याही गोष्टीमध्ये उलटा अर्थ पहिले काढणं, सर्व अर्थान विपरीतान, बुद्धिस्सा पार्थ तामसी. तिथे भगवद्गीतेच्या बाबतीत असा होता, आणि मी स्वतःच्या डोळ्यांनी वाचलेला आहे की अरे इथं तर देईने हिंदुओं के, आपल्या हिंदू लोकांनी म्हटलेलं आहे की हे कसा बेकार आहे हा धर्म, हा देव, ही गीता सोडायला कधी नको वाचायला, हे डेंजरस आहे. का? कारण याच्यात देवाने म्हटलं आहे की चातुर्वर्ण मया सृष्टम गुण कर्म विभागशः, हे जे सर्वनाश झाला देशाचा, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र, हे जी कास्ट सिस्टम झाली, वर्णसंकर झाला, हे या ग्रंथात लिहिलं आहे, हे या देवाने बनवलं आहे, म्हणून याच्यापासून दूर राहायला हवं, कास्ट सिस्टम याच्यामध्ये. असं तेवढं एक उलटी, पहिले जे नाही आहे तिथे गेला, बाकी जे आहे ते सगळं राहून गेलं. काय कसं पहिल्या ओळीत ते म्हटलं, दुसऱ्या त्याच श्लोकात दुसऱ्या ओळीत काय म्हटलं, गुण कर्म विभागशः, जन्माप्रमाणे नाही, कोणाचे स्किल्स कसे आहेत, हु इज गुड ॲट वर्क, कोणाचे स्ट्रेंथ्स कशा आहेत, कोणाचे प्रायोरिटीज काय, कोणाचे प्रेफरन्स काय आहे, कोणाला काय आवडते, कोणाची काय इच्छा आहे, कोणाला कशात आनंद वाटतो, त्याच्याप्रमाणे हे आहेत केलेले. सो तसे ते तामसिक बुद्धीचं उदाहरण, की पहिलं उलट अर्थ करणं पटकन असं, तर ते तामसिक. असं प्रत्येक जीवनाच्या, सकाळी उठायला हवं तर लवकर उठायला तर उशिरा उठायला, रात्री झोपायला हवं तर रात्री जागणं, दिवसा जागायला हवं तर दिवसा झोपणं, जे नको खायला खूप, हे आपलं झालंय 17व्या अध्यायात, तसंच खाणं खूप तिखट, खूप खूप उष्ण तीक्ष्ण, दाहक जे लिहिलं जातं तसं भगवद्गीतेमध्ये. असं नको घाला तसं घालणं, तिथे नको झालं तिथे जाणं, ते नको बघायला ते बघितलं, जे करायला हवं ते नाही, हे तामसिक बुद्धी ना. ते मन बुद्धी चित्त अहंकार बुद्धीचे जे तीन फंक्शन सांगितले होते, की हाय शुड आय प्रोसेस, व्हॉट शुड आय डू, असं झालं तर काय करायला हवं, तर सात्विक तसं करेल, राजसिक मिक्स्ड कन्फ्युज करेल, तामसिक बरोबर जे करायला हवं बुद्धीला समजलं त्याचे उलट करेल, फॉर एक्झाम्पल. आणि दुसरं कार्य असतं त्याचं की विश करणं, की असं झालं, असं नव्हतं व्हायला पाहिजे, सात्विक विश करेल की नको, बिचारांना इतकं नको नुकसान व्हायला होतं, असं नव्हतं व्हायला हवं, काय ठीक आहे मला एकट्याला इतकं मिळालं, सगळ्यांना नाही मिळालं इतकं थोडं थोडं, तर राजसिक म्हणणार सगळंच मला मिळालं होतं, आणि तामसिक त्याच्या उलट विचार करेल जसा. आणि तसंच स्टोअर करणं, तामसिक लोकांमध्ये विसरून गेलेलं खूप आठवतं, हो आय फॉरगॉट, डिड यू से दॅट, नाही मला नाही, माझं लक्ष नव्हतं. तर ते तिन्ही फंक्शन्स जे बुद्धीचे आहेत ते उलटे दिसून येतात तामसिक मध्ये, असं सगळीकडे. सो आपण इथे थांबू, पुढच्या वेळेस आपण धैर्य, धृती, धारणा, हिंमत, अडिग राहण्याची क्षमता, टिकून राहण्याचं जे जी शक्ती असते, ज्याला इंग्रजीत ग्रेट म्हणतात, करेज म्हणतात, फॉर्टिट्यूड म्हणतात, आणि जे जसं देश
देशप्रेमी लोकांमध्ये, सैनिकांमध्ये, लढवय्यांमध्ये किंवा कठीण परिस्थितीचा सामना देत असणाऱ्या एखाद्या कुटुंबामध्ये, स्त्रीमध्ये हे जे स्मृती, मेधा, धृती, क्षमा, हे स्त्रीलिंगी शब्द आहे. धृती, दिस इज इम्पॉर्टंट टू कॉल आउट बिफोर वी एंड इट. हे श्रीकृष्णाने याच गीतेमध्ये आपलं झालाय आधी एक स्त्रीत्वाला उचलून धरलेल्या 6 गुण सांगून की हे जे महत्वाचे ज्यासाठी पुरुष छाती ठोकतात, की याचा धैर्य आहे, मी क्षमाशील आहे, मी बुद्धिमान आहे, माझ्या लक्षात राहते, मी दया केली, मी क्षमाशील आहे. त्याने म्हटलं खूप नको डंका पिटू, हे स्त्रीपासून मिळालेले गुण आहेत तुला, हे स्त्रीलिंगी गुण आहे, हे स्त्रीचे नॅचरल गुण आहे, डिझाईन्ड आहे स्त्री, तुला मिळवावं लागले आहे. टिकतील तर टिकतील, नाही टिकतील तर नाही टिकतील, पण तिच्यामध्ये ओत प्रोत भरलेलं आहे, थ्रू आउट जन्मापासून मरेपर्यंत आहे या त्याच्यामध्ये. त्याच्यापैकी एक महत्वाचं मध्ये धृती, धैर्य, धारणा, ग्रेट. म्हणून मुलगा, मर्द मुलगा संकटामध्ये पहिले आईची आठवण काढतो. नॅचरल आहे ते. आईला कॉल करेल, नाही तर आईला विचार करेल, नाही तर आईने कसं सांगितलं होतं म्हणणं, ते कसं ते तो का बरं माहित नाही. आपण का बरं याचं कारण हे आहे, त्याच्यामध्ये धैर्य उपजलंच त्याच्या आईपासून आहे. कारण धैर्य देणारीच स्त्री आहे. पुरुष घेणार आहे प्रत्येक वस्तू, कुठलीही गोष्ट सामान्यतः साधारणतः जास्तीत जास्त पुरुष घेण्याची वृत्ती आहे, स्त्री देण्याची वृत्ती आहे. तर याच्यामध्ये धृती जी आहे, धैर्य, पुरुषाला घेणं मिळालं कुठून? स्त्रीकडून मिळालं, त्याच्या पत्नीकडून, त्याच्या आईकडून, त्याच्या बहिणीकडून, मैत्रिणीकडून, प्रेयसीकडून, त्याच्या बॉसकडून, जी कोणी असेल. पण नीट डिटेल मध्ये जर विचार केला, प्रामाणिक विचार केला, लॉंग विचार केला, तर गॅरंटी ट्रेस केला जाईल की धैर्य जे आला ते कुठल्या ना कुठल्या स्त्रीचा, महान स्त्रीचा, स्त्री महानच असते, हात होता. म्हणून हे 3 प्रकारचे असते. म्हणजे स्त्रीलिंगी आहे ते बुद्धी स्त्रीलिंगी आहे. जे मेधा शब्द वापरला होता कृष्णाने, ते मेघा नाही, मेघ म्हणजे ढग, मेध, ध म्हणजे बुद्धी. म्हणजे कुठलं आपण अन्न प्राशन करतो, काहीही खातो, केव्हाही, त्याचे 7 विभाजन होतात, 7 स्रोत बनतात, त्याचे 7 ज्युसेस बनतात, मॅलोज, 7 रस निघतात त्यातून. हे 9 रसची गोष्ट नाही करता मी. त्या 7 पैकी एक उच्च कोटीचा रस, ज्याला दही म्हटलं तर, त्याच्यापासून बुद्धी मज्जा बनते. हे मसल ब्रेन, हे आपल्या शास्त्रांमधलं आहे. सर्वोच्च म्हटलंय वीर्य. म्हणून ऊर्ध्व रेता जे मुनी असतात, वीर्य याच्यासाठी की त्यात जीवन शक्ती आहे, जीवन देण्याची क्षमता आहे. जिथून जीवन निर्माण होतं ते जेव्हा वर पोहोचतं, ते जेव्हा नियंत्रणात राहतात, तेव्हा मग बुद्धीमध्ये प्रकाश पडतो. हे वेगळा विषय आहे, उपनिषदांमधला, शास्त्रांमधला आहे. नवरसांबद्दल तर नाही आहे, ते शृंगार रस, क्रोध रस वगैरे वाला, ते बाह्य एक्सप्रेशन, एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन आहे. मी आतल्या गोष्टींबद्दल बोलतोय, इंटरनल. पण त्याच्यामध्ये धा, ध्रु, बुध, धी, ध्रु, ती, हे याचे विभाजन जे सुरू आहे ते आपल्याजवळ आहे, आत आहे, आपली आहे, आपण आहे. त्याचा जितका जसा वापर केला तितका तशी आपली प्रगती होऊ शकते. So we will take this up next time. 33 श्लोक, 18th chapter. जय श्री कृष्ण. मी आता इथे रेकॉर्डिंग थांबवतो.